वैभवशाली महाराष्ट्राची मराठी माती या मातीचे पांग फेडण्या अवतरले शिवराय. आई शिवाई प्रसन्न झाली लखलखला शिवनेरी. सह्याद्री तुमला अवघे गर्जे हर्ष तुतारी. अशा स्वराज्य देवतेला मानाचा मुजरा करून मी त्यांच्या जीवनातील पराक्रमी कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. पुरंदरच्या तळात अजून 23 किल्ले मुघलांकडे होते. एक दिवस जिजाबाई शिवरायांना म्हणाली, कोंढाणा मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. आईचा शब्द. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण या कारणासाठी निवडावे कोणाला? नाव तानाजी मालुसरे. शिवरायांचा मोठा हिम्मतवान गडी. शिवरायांनी दिलेली कामगिरी लिलया पेलवणारा, पण तो सध्या आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या गडबडीत होता. राजांना आमंत्रण देण्यासाठी शेलार मामांसोबत दरबारात आला. शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न ओळखून घ्या, आम्ही येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. हे शब्द ऐकून तानाजी म्हणाला, राजे, जोपर्यंत तानाजी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जीवावरच्या कामगिरीवर जाणार ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. मला आशीर्वाद द्या. 800 माळांसह तानाजी व त्याचा धाकटा भाऊ सूर्याजी गडावर चालून गेले. वेळ रात्रीची होती. पश्चिमेकडील उंच कडावरून भराभरा वानरासारखे सर्व मावळे गडावर चढले. कोंढाण्यावर उदयभान नावाचा एक पराक्रमी राजपूत किल्लेदार होता. सूर्याजीने कल्याण दरवाजा गाठला. उदयभानाला खबर लागताच लढाईला सुरुवात झाली. तलवारी भिडल्या, मशालींचा नाद सुरू झाला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानावर त्याने झेप घेतली. दोघे शूरवीर, कुणी सटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने डोक्यावरचा शिला हातात गुंडाळला व तो लढू लागला. दोघे रक्ताच्या थारोळ्यात जबर जखम झाले. हे पाहून माळांचा धीर खचला. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती, लढायची होती. कडावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही भागूबाईसारखे पळता. मागे फिरा, कडावरून उडी टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. परत घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण तानाजी सारखा सिंह गेला. ही बातमी शिवरायांना कळताच शिवरायांना खूप दुःख झाले. ते हळहळले व म्हणाले, गड आला पण सिंह गेला. पुढे त्यांनी कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले. ही घटना सन 1670 साली घडली. धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे पराक्रमी मावळे. धन्यवाद.